या ठिकाणी या पावन अशा व्यासपीठावर आतापर्यंत इंदोरीकर महाराज, हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे यांच्या पवित्र चरणकमलांनी पदस्पर्श झालेली ही पावन व्यासपीठ हरिभक्त परायण गोविंद महाराज गायकवाड यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि अख्ख्या महाराष्ट्र आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। उभ्या महाराष्ट्राला आपल्या भारुडाद्वारे खळखळून हसवणाऱ्या महाराजांना आता विनंती आहे की त्यांनी यापुढील सूत्र स्वीकारावे। सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णवन्दे ज्यांचं या संपूर्ण भारत देशाला खूप मोठं योगदान आहे अशा सावित्रीदेवी फुले यांच्या आज जन्मदिनानिमित्त हा या ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। म्हणून संपूर्ण विद्यालय व विद्यालयाचे सर्व शिक्षक असतील, सर्वच कर्मचारी असतील, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन, आयोजक, नियोजक, संयोजक या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन कार्यक्रमाला सुरुवात। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो नमो माय बाप गुरु कृपा घना तोडिय बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरसील तुझ विन दयाळा सद्गुरु राया माझा आनंद सागरू रवी शशी अग्नी नेण तीजा रूपा स्वयं प्रकाश रूपा नेणे वेद एका जनार्दने गुरु परब्रह्म आणि तयाचे परिणाम सदा मुखी दगन। पहिलं वंदन गणरायाला करायचे असते, कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही। म्हणून पहिलं वंदन गणरायाला आणि दुसरं वंदन माझ्या सद्गुरु रायांना। कारण माणसाला जन्म आई वडील देत असतात, त्याला लहानाचा मोठा आई वडील करत असतात, परंतु त्याला जीवन जगण्याची दिशा मार्ग हे संत दाखवत असतात, सद्गुरु देत असतात। म्हणून कार्य क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये गुरु फार महत्वाचे असतात। म्हणून एका जनार्दने गुरु परब्रह्म आणि तयाचे परिणाम सदामुखी हा झाला गण। यानंतर ज्यांनी तुम्हाला मला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, अशा छत्रपती शिवाजीराजांना मानाचा मुजरा आणि कार्यक्रमाला सुरुवात। ओम नमो 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 शिवाजीराया, नमो शिवाजीराया। यानंतर एक छोटीशी गवळण होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात। शब्द कळत नाही त्यांना सांगावं लागतं गवळणी मेकअप करून आलो म्हणजे ब्युटी पार्लरला जाऊन आलो, मॉडर्न जमानाला। हो, पण देवाला पाहायला जायचे म्हणून अंगावर नवी कोरी साडी नेसण्याकरता काढली, तिला मॅचिंग असणार ब्लाऊज, तिला मॅचिंग असणारी टिकली, तिला मॅचिंग असणाऱ्या बांगड्या, तिला मॅचिंग असणारी चप्पल, तिला मॅचिंग असणारा नवरा।
अति झालं. असं सर्व मॅचिंग करून सरळ डोळ्याने देवाला पाहण्याचा आनंद बाबा सांगितलं जमलं. परंतु कोणत्या गवळीने कशा प्रकारचा मेकअप घेतला, कशा प्रकारची साडी परिधान केली त्याचं वर्णन नाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केलेलं आहे. ही गवळण सादर करून कार्यक्रमाला सुरुवात गवळण चालू असताना मुलांना
बरं का गण झाला गळून झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते तुम्ही म्हणते ती म्हणजे अशी बरं का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का अकोलेकर मंडळी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण मी मागच्या महिन्यामध्ये इथं आपल्या टेंभुर्णीला आलते बरं का टेंभुर्णीला एवढ्या लोकांना सांगायचं म्हणलं की मला नुसतं टेन्शन आल्यासारखंच होतं पण सांगते ऐका बरं का टेंभुर्णीला का नाही बरं का माझं लग्न झालं यातलं कोण कोण आलं माझ्या लग्नाला कोण आलं माझ्या लग्नाला ही म्हातारी आली की पुढे बसली आता कशी लागली डोळे वाटरून पाहायला आता काय सांगायचं म्हणली पोरगाला चांगलंय देखना दे वाईट तोंडावर ना खाईन कोण बसला होते पेंट एवढे चष्मा आलता की नाही माझ्या लग्नाला होय म्हणत नाही तर अंगा उडी येत असते आलता बरं का लग्नाला काय सांगायचं कार्ट्याला कॅम्पो जागा नव्हती टप्पावर बसून आलाशी आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसला करदुडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जळून गेलं पण ते काही का असताना बरं का ते काही का असताना बरं का मावशी पण बरं का लग्न एवढं थाटात पार पडलं पण काही गडबडीमध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला आमचे मिस्टर आमचं कारभारी कुठं बसले तू दिसतात का शांत बस कसा दिसते आमचा जवळ कसा दिसतो माझा पर्स पण काय सांगायचं तुम्ही म्हणतात तायडे तू एवढी तरणी दिसती तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसती मग मॉडेल का जुना पकडलं लाजू नका पुढे बघायला काय सांगायचं बरं का आमचं यांचं एक स्वभाव लय भारी एक स्वभाव मात्र लय गोड यांचा पाहिजे तुम्हाला खाली बसव आता उठा पाहिलं किती गोड स्वभाव आहे बसव आता उठा उठा बरं का नवरा असा पाहिजे बरं का मावशी हो नवरा असा पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे ओट म्हणलं की ओटला पाहिजे एक तडाखा दिला की डांबरी डांबरीला पळून सुटला पाहिजे हा यांचा स्वभाव मला लय आवडला काय सांगू तुम्हाला अहो काय सांगू लग्न झालं नांदाला गेले पण आवडले कडून निघाली कसे बघतात बघा बरं आणखीन डोळ्याची पापणी जरी खाली टाकली का काय सांगावं सर लग्न झालं नांदाला गेले पण मला सांगा संसार करण्याकरता एखादं घर पाहिजे का नाही चांगलं घर पाहिजे का नाही पण काय सांगावं लग्न झालं पासून बघते कधी साधं घर सुद्धा बांधलेलं आठवत नाही मी म्हणते ना सुद्धा 2 BHK पण कधी 1 BHK तरी पाहिजे का नाही पोरं आरडायचं नाही तुमचं हसणंच असं वाटतं तुमचं काय दोष हसा
फक्त आरडायचं नाही काय बरं. बरं का कसं वाटलं तुम्हाला दाजी बरं का. पण काय सांगायचं पावशी लग्न झालं तसं मग ते कधी साधं घर सुद्धा बांधलेलं आठवत नाही. कसा संसार करायचा सांगा ना. हे आमचे एकनाथ महाराज म्हणतात मोडकच घर आणि पडकच छप्पर. बर का मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता म्हटलं उद्या भाद्रच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते यांच्या काही टोपीवर बसवाय बघायला सुद्धा काय वाटत नाही. हो किती मोठं घर असू दे बरं का त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही. किती मोठा वाडा असू द्या वाड्यामध्ये जर अंगणासमोर जर तुळशी वृंदावन नसेल तर वाड्याला किंमत नाही. तसं हे शरीर आहे. एकनाथ महाराज म्हणतात हे शरीर आहे किती मोठं धडधाकट गडी असू द्या 120 किलोचा पैलवान असू द्या परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल तर शरीराला सुद्धा किंमत नाही. माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही. मग जगून त्यानं समाजाची सेवा केली का नाही याला किंमत आहे. जगून त्यानं देवाची भक्ती केली का नाही देशाची भक्ती केली का नाही देशाची सेवा केली का नाही याला फार किंमत आहे बरं का कारभारी. हो पण काय सांगायचं लग्न झालं बस बघते साजरायला घर सुद्धा नाही. मडकच घर पडकच छप्पर आणि यांच्या देवाला देव घर नाही. म्हणून म्हणते काय दादला नको मला सांगा अंगावर एखादी साडी नेसायला नको का पाहिजे काय एखाद्या साडी साडी पण काय सांगायचं अहो लग्न झालं समोर देण्याकडे साडी घेतली का. राजेंद्र सरांनी मला भेट दिली. मला म्हटले काय आमच्या कॉलेजवर आमच्या शाळेवर नव्यानं आलीस म्हणून तुम्ही पाणी साडी काय घालतेस म्हणून राजेंद्र सरांनी 5 साड्या मला भेटल्या दिल्या. काय सांगायचं लग्न झाल्यापासून घरात गावावर लग्न झालं कसं एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी यांच्या त्रासानं 4 वर्ष दाबून सुद्धा केली रांगोळीच्या गोळ्या घेतली. मग काय करून फाटलं लग्न फाटलेले नाता नावाची चोळी फाटलेली त्याला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे स्नेह नावाची सुई पाहिजे. परंतु माझ्या कलियुगामध्ये माणसामध्ये ना प्रेम राहिलं नात्यामध्ये आपुलकी जीवाला गोडवा राहिला असा विकल्प नावाचा नवरा नको. विकल्प नावाचा संसार नको. कारण एकदा विकल्प मनामध्ये आला तर विकल्प माणसाला प्रपंचही करू देत नाही परमार्थाच करतलं जाऊ देत नाही. म्हणून नाही माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होत. त्यांच्याकडे आल्यापासून बघा की नुसती उदबत्ती चालू झाली का तर खायलाच काही नाही. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची झाली किंवा माझी सर्वात जास्त बायकांना काय आवडतं सर्वात जास्त बायकांना काय आवडतं पण मला भांडायला आवडतं. त्याकडनं भांडणं तर कुठं भांडायचा विषय सोडा सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं दागिना आवडतं का मावशी मकर संक्रांत जवळ आली आवडता कोणा दागिना पण काय सांगायचं लग्न झालं तर समोर त्याने एकटे फुटतं म्हणजे कळतं बांधलं कुठं हा टेकून गोवाला गेलं कोणी म्हणायचं ताईचं नाव घ्या की ताईचं नाव घ्या की पण त्यांचं नाव सुद्धा घे वाटत नाही. पण आता तुमचा मान राखते आणि त्यांचं एक शेवटचं नाव घेते बघ शेवटचं नाव घेते वैतागच सांगलं काय सांगायचं असं वाटतं यांना इथं सोडावं सिस्टीम मध्ये समोर निघून जावं. पण काळजी करणार यांचं एक शेवटचं नाव घेणं मला आपलं फिक्स आहे बरं का. मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडा का जाऊ दे एवढ्या लांब कशाला पाऊस पडायचा इथंच पाऊस पडायचा. टेंभुर्णीला पडला पाऊस अकोल्याला आला सडा टेंभुर्णीला पडला पाऊस अकोल्याला आला सडा आणि आमच्या ह्यांना उठला मरायचा तडाखा. तुमची भावकी दिसते वाटत हो बरं घेते का. पहाटेच्या पारी कोंबडत घेत पहाटेच्या पारी
कोंबडा फुकत आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकलं की नाही मोठा असा पर्यंत केशनेवर विसरणार नाही. सुरेखाच्या मोठी वेळ हा बसवणे आहो यांच्या राज्यात रेणे नाही. संसाराचं करणं किती नवऱ्याचं करणं सांगितलं तरी कमी का. पण आता नवरा बिचारा कसं का असं नवरा बिचारा कसं का असं पण मला चांगली दिसवण्यासाठी 17-18 लेकरं. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या पण लावतो. कुठं बसलं कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन. कसा दिसतोय माझा दादा कोंडके. कसा बसलाय बघा जणू का बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंट्या वर सरक लय आवडू नको मोठी आहे मरल बरं का मंडळी. हा माझा नंबर 1चा पिंटी आहे पहिल्या लॉकडाऊन मधलं. पिंट्या मामा टाटा करे मामा आपला फोटो काढतो. आपला पिंट्या पप्पा टाटा करे पप्पा. पप्पाला मस्त पैकी गोड पप्पुरी असते. मुळदा बाप्पा गेला. बरं का मंडळी किती महिन्याचा असेल. मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवघ मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं पिंट्या मोठ्यानं पिंट्या. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखी उतरली नाही. नोकियाचा शेअर वाटते. पिंटे सिंगल पीस नाही पण पीठ खाली कोण मुलगाचा जळशी मम्मीची केस सोडवा. मम्मीला टकली कशी बायका म्हणायच्या मम्मी काय बाला जाऊन आणली का काय ठेवते खाली बरं का नाही तर कमरचं कट्टर मोडलं. पिंट्या तुझी सोन्याची मोठी लेकरं सांगितलं. कसा दिसतो माझा गुलाबजामुन. गुलाबजामुनचे पण गोड सांगून करत. ए पिंट्या पुढे गेल कॅन्सल करते. दिसायला बारीक दिसते पण मूल खरं
कसा दिसतो माझा सफरचंद एका किलो मध्ये एकच होतो बरं का पेंट्या पुढे गेला कार्टोला जागा दिसत तरी म्हणलं इथं आल्यापासून वास काय जाईल अरे असली कामं सकाळी सकाळी आटपून घ्यायची असते म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहते पेंट आपल्या पप्पांकडनं कर पप्पा गोड पप्पी द्या सर पेंट पोरग माझ्याकडे बघून थोडस घाबरलंय पोरग म्हणतंय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते दिसती का नाही होय म्हण लय जवळ नको टोचल वर सर बर पोरग म्हणतंय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती पण त्याला कुठं माहिती मम्मी बापा गेली म्हणून पिंट्या वला लागेल मुतला बिटला नाही ना तसं काय करू नका 8.5 डाय क्लीन करून आणली काय सांगायचं मावशी पोरग एवढं गुणाचं पोरग एवढं देखणं पण पोरला कोणाची नजर लागली का काय नष्ट पोरग एवढं गुणाचं कोणाची दृष्ट लागली का काय मावशी सकाळपासून पोरग रडायचंच थांबून नाही गेलं ए नाही नाही काय झालं काय झालं पप्पानं मारलं पप्पाची एवढी हिंमत पप्पाची एवढी हिंमत काळजी करू नको आपण दोघे मिळून पप्पाला मारू काय सांगायचं सकाळपासून रडायचं थांबणं शेजारची आजीबाई पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक ग्राय बॉटल म्हणते ते पाजून बघ पोरगावर रडायचं थांबल खोटं सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलं पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली मी कशाला कमी करते पण तरी सुद्धा पोरगा रडायचंच थांबना एक शेवटचा अंगा गीत गाऊन बघते पोरगा रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बाप्पाच्या मांडीवर येते रडत राही ना नाना परी करीत रोज रोज घेत नाही स्टँडर्ड आहेत आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात रविवारी तेवढी सुट्टी टाकतात तसे इमानदार पण आहेत पण जिचा नवरा दारोड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो किती दुःखाचं असतं म्हणून तुळजापूरला गेले भवानी आईच्या समोर हात टेकला पदर पसरला आईला म्हटलं आई नवसाला पाव तेवढं ती भवानी माता नवसाला पावली म्हणून त्या आईच्या नावानं 5 घरं जोगवा मागते बरं का पुरुष मंडळ महिला मंडळ जोगा प्रत्येकानं वाडा बरं का असला तर वाडा महिला मंडळ नसला तर शेजार निघून उसनं घेऊन काही ना पण वाडा नाही वाढला तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील पण पुरुष मंडळ तुम्ही पण वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ जुलाव गेडे बडे की पळ सडकाच्या कडेला आईचा जोगवा
आता या वक्ताला चहा करून आणायचा आई. अरे चहा नसला तर वडापाव पण चालतो. आई हॉटेल नाही गेलं जवळपास. वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालते. आणि दुकान पण नाही येतात. आई माझं एक कोड होता का? काय म्हणला बघता? माझं एक कोड. अरे जर का तुझं घोडं असेल, बर जर का तुझं घोडं असेल तिकडं टेंभुर्णीला नेऊन सोड. आई कोड नाही का? आई कोड होता कोड. लवकर लवकर विचार. देवाचं नवीन वार रे. बर देवाचा सीझन चालू आहे. बर कधी कधी 2-2 कार्यक्रम असतात. बघता देवाचं का वार गेलो. एखादा का देवाचा मोसम तुटला की परत देवाला वार आणण्यासाठी 7-8 तास फॅन लावावं लागते. आई माझा कोड असं होत. आई माझं कोड असं होत. कसं होत आई आई कसा बसला आई? कसं होत आई आमच्या साऊंड सिस्टीम वाले मामाची दारू कधी सुटत. काय म्हणला बघता? सिस्टीम वाले मामाची दारू कधी सुटत. कशाला बिचारीचे मुळे उठलं त्याचे चेहरा म्हणले. ते बघता अरे अरे काळजी करू नको. अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट. अरे सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटे जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. आई माझं दुसरं एक कोड होता. काय म्हणला बघता? माझं दुसरं एक कोड होता. बघता जरा सोपं सोपं विचार. बर आणि आपल्यातले आपल्यातच विचार. कारण इथं बसलेली लोक मला चॅप्टर दिसतात. काय जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीनं तानू तानू हाणतील. हे काय आपलं आळंदी पुन्हा नाही. इकडं लवकर रस्ता सापडायचा नाही. रस्ता सापडला तरी गाडी ओव्हरटेक व्हायची नाही. लवकर लवकर विचार. आई माझं दुसरं कोड असं होतं. हे कसं होतं? आई बोल बघता. माझं दुसरं कोड असं होतं. कसं होतं? आई काळी कोंबडी पांढरा अंड का देती? बघता देवाच्या अंगातलंच गेलो. मला वाटतं 7-8 दिवस देवाच्या अंगात येत. काय म्हणला बघता? काळी कोंबडी पांढरा अंड का देती? का देती? का देती? एक काम कर तू दे. डेली विचारी देऊ दे तिला. का देती पण? ए बघता काय म्हणला? काळी कोंबडी पांढरा अंड का देती? अरे असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला. असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुला काय देव पोल्ट्री फार्म मध्ये का मला वाटलं बघता. अरे देवाची चेष्टा करतोय. अरे अरे हा देव ओल्या झाडाला आग लावणारा देव. पण सकाळी सकाळी याला चहा प्यायला चूल पेटत नाही. काय म्हणला? काळी कोंबडी पांढरा अंड का देती? ए बघता एक काम कर गड्या. 3.5 मीटर कापड घे. घेतलं. त्याच्या 4 घड्या घाल. टाकल्या. त्यामध्ये 5 किलो हिरवी लिंबू टाक. टाकले. 5 किलो मिरच्या टाक. टाकल्या. 5 किलो गुलाल टाक. टाकला. 5 किलो अगरबत्ती टाक. टाकली. 5 किलो बिबू टाक. टाकलं. सगळ्याचं गठोडं बांध. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. आई एवढे वजन मरण ना कोंबडी. हे बघता अरे देवाला पण माहितीये. पण देव तुझी परीक्षा बघत होता. बघता अरे वजन का तुझी कोंबडी मेली. बर जर का तुझी कोंबडी वजन मेली मग मला सांग अंड घालायचा कुठं प्रश्न येतोय? देवाला एडत काढतोय रे. आई माझं तिसरं कोड होत. बघता ए बघता तुला काही स्कूल नको तर दिले का काय? टोंबरे सर विचार म्हणले. बर विचार. आई बर बोल. आई
आई ऐक ना. ए भक्ता बोल. आई बोल बोल बोल. सांगू आई. भक्ता हा लय लाडायला नको फटके घालशील. आई सांगू आई. बोल भक्ता. आई ए बोल. पाऊस का पडा ना आई वेळेवर. ऊन पडत नुसतं. भक्ता हा मला सांग हा तुझ्या वायरी बिरी तुटल्यात का काय? नीट जोडलं नाही का हो? आता ऋतू कोणता चाललाय? हिवाळा. हिवाळा. मग हिवाळ्यामध्ये पाऊस पडतोय टाकले बापण ठुलतो. आई पावसाळ्यात तर नीट पडा ना ग. खरंय भक्ता खरं. पावसाळ्यात सुद्धा चांगला पाऊस पडा ना. पडे ना आणि उन्हाळ्यामध्ये उघडा ना. उघडा. अशी परिस्थिती झाली सध्याची भक्त. हा पण दुष्काळ पडो नाही तर ओला दुष्काळ पडो दोन्ही पण भरडला जातोय तो माझा शेतकरी राजा. हो माझा बळीराजा. कारण हे जंगली रेमी आलं रमी सरकाल आलंय सट्टा आला मटका आला पण बघता हा किती मोठा जुगारी ऍप्लिकेशन होते पण माझ्या शेतकरी सारखा जुगारी कोणी नाही दादा. कोणी नाही. अरे लाखो रुपयाचं बियाणं लाखो रुपयाचं खत त्याला या जमिनीमध्ये एक काळ्या आईमध्ये मातीमध्ये गाडावं लागतो आणि नंतर काय उगवलं का नाही याची गॅरंटी काय? काय गॅरंटी आहे? अरे 10-5 वर्षातून कुठंतरी एखादं शेतकऱ्याचं सीझन साधलं जातं अजून. नाहीतर शेतकऱ्याच्या नशिबामध्ये सारं दुःखच आहे फक्त. त्याला कारण काय असलं पाहिजे ऐक बघता. हो त्याला कारण सुद्धा शेतकरी जबाबदार आहे. बरोबर. त्याला कारण सुद्धा सर्व समाज जबाबदार आहे. कारण का पाऊस पडना माहितीये? वेळेवर पाऊस पाहिजे ना. हो मला सांग झाड लावलंस का? नाही 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 लावलं. नाही झाड नाही लावलं. नाही नाही. अरे सरकार सांगते झाडे लावा. हो नगरपालिका सांगते झाडं लावा. हो ग्रामपंचायत सांगते झाड लावा. लावलंस? नाही नाही. झाडे जगवा. आज लोकांना सगळ्या गोष्टी वेळेवर पाहिजे. काहींना आयत्या पाहिजे फुगड पाहिजे पण दादून असं होत नसतं. वेळेवर जर झाडं वेळेवर जर पाऊस पडायचा असेल तर आता ही झाडं लावायची वेळ झाली. संसार संगीन संतोष घोषणा असं झालं की अर्जुनाला लय वडायचे नाही लय ताणायचे नाही. बरोबर निसर्गाचा नियम लय ताणले की फाटते. या ठिकाणी लग्न सोहळा पार पडणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी एवढं वराड जमलेलं आहे. गावाकडची वराडी मंडळी 1 2 3 3.5 4.5 हाफ तिकीट एवढेच आलेत. आता नवरीकडून कोण कोण आलंय बघा. काय लेकरांनी 2-2 हात वर केलेत जागा भरून काढण्यासाठी. त्यांना वाटलं हात 2 वर केलं तर जेवायला 2 ताटं भेटते. पण असं काही नाही. हात जरी 2 वर केले असले तरी जेवणाकरता एकच ताट भेटणार याची काळजी घ्यायची. या ठिकाणी सर्वप्रथम मी माझ्या मामांचा दोन्ही मामांचा परिचय करून देते की तो गरजेचा आहे. हो या मामा पुढे या. माझे मामा
आणि नवरदेव तुम्ही रिव्हर्स गिअर टाका, मामा तुम्ही फर्स्ट गिअर टाका. हे माझ्या नवरदेवाचे मामा, म्हणजे दोन्हींचा इंग्लिश मध्ये परिचय करून देते. हे दिस इज माझं मामा, दिस इज नवरदेवाची मामा. बरं पोराव, मी पण खूप शाळा शिकले बरं का. मी एल होऊन बिलबिल झाली. पण दोन्ही मामांचा परिचय करून द्यायचा तो म्हणजे असं, हे माझे सक्क मामा. हो ना मामा? माझे मामा रील स्टार आहेत बरं का. मामांचा बिझनेस खूप मोठा आहे. पण माझे मामा राहायला सध्या भारतात नसतात, अमेरिकेला असतात. हो ना मामा? मामा तुम्ही फक्त हो म्हणायचं, बाकीचं मी सांभाळीन. हा बरं का, माझे मामा सध्या राहायला अमेरिकेला असतात. काय करणार अमेरिकेला की नाही? मामांचा खूप मोठा बिझनेस आहे तिकडे. काय खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. मामा की नाही तिकडं चपल संदल असतात. आणि हे आमच्या नवरदेवाचे मामा. मामांची तब्येत बघितली, दोनदा कोरोना भारतात आला पण मामाला टच सुद्धा केलं नाही. कारण मामाच्या तब्येतीकडे बघितलं आणि कोरोना भारताच्या बाहेर पळून गेला. मामाला तर कोरोना झालाच नाही, पण त्या कोरोनाला दोनदा मामा झालते. अशी आमचे मामा आणि आमच्या मामाचा परिचय. हे माझ्या नवरे होणाऱ्या मिस्टरांचे मामा आहेत, यांचा परिचय करून देते. हे सध्या राहायला की नाही बरं का, हे सध्या राहायला की नाही दुबईला असतात. काय करतात मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे. खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. मामा की नाही तिकडे केस फुगे केलं असतं. पण दोन्ही मामांनी लग्नासाठी परदेशाहून विमान बुक केलं, पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. म्हणून दोन्ही मामासाठी धन्यवाद एकदा. आता राहिलं परिचय होणाऱ्या मिस्टरांचा. तुम्ही मागे जावा, तुम्ही पुढे या, तुम्ही स्टिअरिंग फिरवा बरं. सीसीटीव्ही आपल्याला पाहत आहे बरं का. हे बरं का, यांचा परिचय करून देते. हे माझे होणारे हे म्हणजे कोण? ते म्हणजे कोण आहे काही? यांचा परिचय करून देते बरं का. माझे हे राहिलं सध्या बरं का हाँगकाँगला असतात. काय करायचं आमच्या यांचा हाँगकाँगला खूप मोठा बिझनेस आहे. हो ना? काय खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. हे की नाही तिकडं म्हशी सांभाळायला असतो. पण मुलगा नवरदेव आपल्या पायावर उभा आहे म्हणून मी लग्नाला उभा तयार झाली. कारण आज शेतकऱ्याला पुरी देईना गेलेत लोक. कारण स्वतः शेतकरी सुद्धा म्हणतोय की आमची मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही. पोरीची आई, पोरीचे वडील म्हणतात की आम्हाला जावई नोकरीवाला हवा. त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार असला पाहिजे, त्याला राहायला 3 मजली बंगला असला पाहिजे. आणि बंगल्यामध्ये राहायला कोणीच नको, आई नको, त्याला बाप नको, बहीण नको, भाऊ नको, फक्त नवरदेव एकटा ठोंब्या पाहिजे. आणि शेवटची अट खूप महत्वाची आहे की नवरदेवाला नावाला 30-40 एकर तरी जमीन पाहिजे. आणि शेवटची अट, आमची गुड्डी शेतात कामाला गेली नाही पाहिजे. मग 30-40 एकर काही जमीन तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे थडगे बांधायचे का तुमचं समाधी मंदिर उभं करायचं कशाला पाहिजे? पण दादा नेहमी सांगत असतो की शेतकऱ्याच्या पोरला पुरे द्या. 2 एकर जमीन असू द्या पण द्या, फक्त 8 मात्र एवढीच असू द्या की पोरग निर्व्यसनी असलं पाहिजे, पोरग कर्तृत्ववान असलं पाहिजे, पोरग आई वडिलांच्या ऐकण्यातलं असलं पाहिजे. पण उलट चालू आहे सध्या. हो, पोरीच्या आई बापाला वाटतं की पोरग आई वडिलांच्या धाकात नसलं पाहिजे. आमच्या पोरीच्या की या विद्यालयामध्ये आज मातृपितृपूजन आपण केलं. कारण त्यातून मुलांना संदेश दिला की पहिले आई वडील देव जर कोण असेल तर तुमचे आई वडील देव. बस त्यांना जपा, बाकीच्या देवाला खुश करण्यासाठी बाकी काय मला खूप महत्वाचं आहे. कारण आता 14 फेब्रुवारी येतोय, त्याला काय म्हणतात पोरं? व्हॅलेंटाईन डे. हा भारतात जन्माला आला नाही, हा व्हॅलेंटाईन डे परदेशात जन्माला आला. पण त्याला आपण खतपाणी घालून लहानाचं मोठं केलं, त्याला पोचलं. पण दादून हा व्हॅलेंटाईन डे 7 समुद्राच्या हद्दपार झाला पाहिजे आणि हा मातृपितृ पूजन सोहळा आला पाहिजे.
किती गोळ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आपण लहानाचं मोठं झालो. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या आई वडिलांची आज पूजा करायला मिळाली. हे खूप मोठा भाग्याचा दिवस आहे. म्हणून विद्यालयाला धन्यवाद देतो. बरोबर चला आज अक्षराला गेलो. अक्षरा नाही पाठीमाग नसल्याने लोकांचा प्लॅन करून मारला. आता या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होणार आहे. तुम्ही असं इकडं या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होणार आहे. लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला बरं का, लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घे आणि मग मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेते. घेते का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी, देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. होय व तुमचं नाव काय? तुमचं नाव काय नाव आहे? पाटील. काय नाव आहे? पंडित. बरं झालं बाया ये मग जुळला, कारण माझ्या पहिल्या बेनवऱ्याचं नाव पंडित. काय योगा आलाय पहा. बरं घेते आहे का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी, देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. आमचे पंडितराव गेले संडासला, डुकरनं दिली डुसणी. सासू बसली आईस पैस, माधुरी माझी गवळ्याची म्हैस. काय म्हटले मुलांना? माधुरी माझी गवळ्याची. खरं सांग, म्हशी सारखे दिसते का मी?
स्वराज्य मर्दानी खेळ यांच्याकडून लग्नासाठी 100 रुपयाचा आयराला धन्यवाद. जोरदार होऊ द्या. पोरांनो, कशी दिसते रे मी? दिसते का? कोण बोललं? कर तुझ्या रंगणात काय सरायला होती बरी. कशी दिसते सरपंच? दिसते का नाही मारुती कार? दिसते का नाही ओमिनी कार? दिसते का नाही क्रेटा? दिसते का नाही MG हेक्टर? आणि हे बघा ना आमचं बिनत आलेचं ट्रॅक्टर. पण येते आहे का? मला काही म्हटले महेश पण बरं का, त्यांच्यापेक्षा आता वरचढ नाव घेते मावशी. त्यांच्यापेक्षा वरचढ नाव घेते. महिला कुठं कमी आहेत का? हो, आता 50% आरक्षण भेटले. काय म्हटले गवळ्याची? आला आला रुकवत रुपवत होता जिलेबीचा येडा. आला आला रुकवत होता जिलेबीचा येडा. मी गवळ्याची म्हैस तर आमचे पंडितराव पकालीचा. आता फिटून पड बर. घेताय घ्या. काळी कोंबडी पट्यापाट्याची, माधुरी एका रट्ट्याची. कुठे गेले हो मामा? मामा कुठे गेले माझे? मामा तुम्ही म्हटले असं तुम्ही म्हटले नवरदेव गरीब आहे. कुशाला गवळीची म्हैस म्हणतात. पण घेते एक शेवटचं नाव घेते आता. देवाचं नाव घेते का? आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड. मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. मग पहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा. ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी. मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. मग पाहिला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा. खास देव आले आसपास. साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवा. महादेवात पाहिला बळी. मग झाली जगन्नाथला जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. भेळ मध्ये होता लसूण. बर का केरबरी हो कॅडबरी. भेळ मध्ये होता लसूण. आणि आमच्या त्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. वाटून वाटूला पाटा. लग्नाचा सवाल त्यानंतर मुलीचं लग्न झालं की तुला वाटोळा करत सर्व गावामध्ये सर्व सख्या तुला वाटोळा करत. पाण्यातून मासळ बसला पाणी वरती टाकावे. पाणी वाचून द्या.
यस या गे विभागे काळे पोत गे ये डिस्कोचं मनी गे वाच फडी गे चहाची गाणी गे हे आंधळीला आरसा गे टकलीला कंगवा गे बोचीला दंत मंजन गे सुतळी गे बांबू गे 3.5 मीटर कापाड गे गुलाल गे राखेलचा डबा गे नस्तल खांदे करीत ते पण घे वाढ 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 अय्य दादा वाढ की दादा थोडस हाड हाड इतकेच पोहे खाल्लं इथंच भक्त वाडगे ये रंगाची माझी कौशल्या माझ्या कृष्णाची अगेश्वरा माझ्या परशुरामाची अगरे नौका ये गंगाबाई वडगे ये अर्चना मॅडम वडगे वाड 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 वाडकी अक्का वाडकी मावशी नसते टकमक लेकराकडे वक्ती नसते लेकराचे फोटो काढते वाडकी काय नसतं वाड 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 तुला भरगुंडा होईल माझ्या पंढरपूरच्या काळ्या रेट्यासारखं तुला भरगुंडा होईल एवढा काळा होईल दिवसा सुद्धा बॅटरीला पाहावं लागेल एवढा काळा होईल अनादी सिद्ध नवला झाले प्रेमाचे कुंकू व्हायला गेले सद्भक्ती बोराती हाती धरले अनसानंद गुरुकुला घेऊन शिकून सांगू आले सिस्टीम वाटत होत मग पुसणं माझ्याकडे बघतोय आणखीन खाली सुद्धा पाहिलं 4 डोळ्यांना बघतोय माझ्याकडे लग्न झालं तुमचं लग्न झालं एवढं त्रिकोण गळायला आले नाही म्हणू नका बरं काय 2025 ची ऑफर आहे 2025 ची ऑफर आहे परवाच लॉन्च झाली एक फ्री मोबाईलवर सिम कार्ड मोबाईल पप्पाला टाटा कर काय करे की हार्दिक मुरगळला का अच्छा माणूस फिरली वाटत काय नाही तर काही साधी डिग्री नाही बरं का सिस्टीम मध्ये काय नाव आहे आपलं वा मला बरं का ही काही साधी डिग्री नाही मला काल परवा पाहिलं आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब पाहिलं बघा मग मी काय कशी वगैरे नसेल बघा मोदी साहेब मला पाहायला आले आणि बस एवढंच असं हा मोदी साहेब मला पाहिला आणि मला पाहिल्याच्या नंतर मोदी साहेबांनी भाषण ठोकायला सुरुवात केली मित्रांनो देखो मेरा प्यारे भारतवासियों भाइयों बहनों मैं इस औरत से शादी करना चाहता हूं मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं मेरे 125 करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है मोदीजींना म्हटलं मोदीजी तुमच्या सोबत लगीन नाही पाहिजे जमायचं मला सरपंचाला शब्द दिलाय मी मोदी साहेब गेले त्यानंतर मला पहिला शरद पवार साहेब आले पवार साहेब मला पाहायला आले मला पाहिल्याच्या नंतर पवार साहेबांनी भाषण ठोकायला सुरुवात केली शरद पवार साहेब शिके काय कृष्ण
जीवाचे पित्याले करायची सर्व शिक्षक जाईल प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो काही काही महाराजांच्या पाठीमागे तो 10 स्त्रियांचा हात असतो जसे कधी रसाय असं असतं त्याच्या पाठीमागे व्हायचा तसं तेच कधी काही स्त्री कधी अगं माझे 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 अगं आपल्या हायस्कूलमध्ये जेवणी मिळालं नाही माझे मला त्या बाईसोबत लगीन करायला घरी तिला गाणी बोलत ठेवतो गाणी अगं माझ्या पिक्चर मध्ये रोज येतो म्हणलं दादा दादा तुमचं नावच दादा म्हणून न तला की आशे न रोही की गोशाशे बंदा करता है गोविंद भारद्वाजे यानी हम तुमसे शायरी गाएंगे जरूर गाएंगे और जगह भी हमारी होगी और मंडप भी हमारा होगा और साउंड सिस्टम भी हमारी होगी और जानिए रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगे शेवटी मला नंतर मला पाहिला निळू फुले आले निळू फुले मला पाहिलं निळू फुलेंनी आणि मला पाहिल्याचं पहिलं निळू फुले म्हटले मोडलं स्वतः भाड्याच्या घरात राहतो मला वाड्या म्हणतो बोलवतो तोंडावर नाही म्हणणार सर्व गेली पुन्हा मला पाहिलं नाना पाटीकर आले नाना पाटीकर आले मला पाहिल्या नाना पाटीकर मला म्हटले नाना पाटीकर क्रांतीवीरच्या अंधोबरोबर माझ्याकडे पण मला म्हटले अच्छा एवढंच म्हणते म्हटलं ना तुमच्या सोबत लगेन ना गेले सर्व शेवटी सलमान खानला बोलता निघतो सलमान खान आला की मला पाहिलं सलमान खान मला म्हटलं हे बघ आपण दोघं लग्न करून म्हणलं सलमान नाही जमायचं कारण अगोदर तुझ्यावर 2-4 केस पेंडिंग नाही जमायचं तो म्हटलं बघ लग्न केलं तर तुझ्याशीच करेन म्हणलं सलमान अरे जरा तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहिला होतास आणखीन तसाच तो म्हटला हे आता लग्न करीन तर तुझ्याशीच करीन नाही तर तशाच तसाच साऊंड सिस्टीम मध्ये मुलगा नाही मुलगी आहे मग कारण मुलगा आणि मुलगी नवसाला होत नसतात आशीर्वादाला लेकर होत नसतात आमचे जगद्गुरु तुकोबरे म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागेल परत मग मुलं नवसाला होत नसतात महाराज म्हणतात माझ्या ठिकाणी बरगुंडा म्हणजे काय बरगुंडा या शब्दाचा अर्थ होतो तुला ज्ञान होईल भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान ईश्वराच्या प्राप्तीचं ज्ञान होईल जे ज्ञान झालं माझ्या जगद्गुरु तुकोबरे जे ज्ञान झालं माझ्या छत्रपती शिवाजीला झालं जे ज्ञान झालं माझ्या सावित्रीला महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर संभाजीराजे हे ज्ञान तुला होईल माझं कोणतं ज्ञान समाजसेवेचं ज्ञान त्या सावित्रीबाईची कळत की ज्यांनी मुलीला शिकवायचं धाडस या देशामध्ये पहिलं कोणी केलं असं त्या सावित्रीदेवीने म्हणलं आज त्यांना जवळ वर्ष लोटले पण तरी सुद्धा त्यांची जयंती आपण मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरी करतो म्हणून महाराज म्हणतात असा भरगुंड तुमच्या आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे भरगुंड म्हणजे काय
तर महाराज म्हणतात बरोबर म्हणजे ज्ञान हा बघून ना तुमच्या आमच्या पोटी जन्माला पाहिजे. आमच्या झेंड्यावर चंद्र काय शेजारचा पाकिस्तान म्हणते आमच्या झेंड्यावर चंद्र आहे. त्या पाकिस्तानला जाऊन सगळं आमचा चंद्रावर झेंडा आहे म्हणावं. आज आमचा झेंडा चंद्रावर गेला परंतु दादा आमच्या याच देशातल्या तरुणांना काय खावं काय लिहावं आणि काय प्यावं याचं भान सुद्धा आणि जाम पर जाम पिण्याचे क्या फायदा. आणि दादा सकाळी पेला रात्री उतरती रात्री पेला दुपारी उतरती सकाळी उतरती आणि 4-5 घंटेची नशा काय करतोय असे उतरणारी नशा करू नको मग. आणि नशाच अशी कर एकदा नशा केली आयुष्यभर पण नशा करायची गरज नाही पडली त्याला नशा म्हणायचं. अरे शाम पर जाम पीने से क्या फायदा रात किती सुबह उतर जाएगी. तो एक बार हरे नाम का प्याला तो पी के देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर